महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि या शिवजन्मभूमीचे सुपुत्र आदरणीय सामीरभाई यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। या ठिकाणी असलेले काका धावडे ज्यांनी हा आखाडा अनेक वेळेला गाजवला, हे दोन्ही सामीरभाई असेल काका धावडे असेल, आज काका साहेब इथे उपस्थित आहे। विशेषत्वाने या कुस्तीला इंटरनॅशनल भारताच्या तिरंग्याला पहिले ज्यांनी सलामी दिली त्या काशाबा जाधवांना मी अभिवादन करतो। आणि ही कुस्ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे, ही कुस्ती म्हणजे अखंड हिंदुस्थानाची ओळख आहे। हा मर्दानी खेळ आहे, जो मातीमध्ये लढला तो मातीसारखा झाला। आणि म्हणून कुस्ती असेल, कबड्डी असेल आणि विशेषत्वाने बैलगाडा असेल, या सगळ्या मर्दानी खेळाची उंची आपण सगळी मंडळी या ठिकाणी वाढवताना मी पाहतोय। खरं तर मी कुस्तीचा सगळ्यात मोठा आखाडा उत्तरमध्ये मानला, परंतु जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त आणि मोठा आखाडा माझ्या नारायणगाव म्हणतात, त्यामुळे नारायणगावचा कौतुक करणं, नारायणगावच्या यात्रा कमिटीचं कौतुक करणं। मी या ठिकाणी संतोष दादा बाबूरावजी, संतोष दादा बिंदी साहेब आणि खरं तर पाटील साहेब, आपण सगळेच मंडळी, यात्रा कमिटी, अजितराव, आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि आजची फायनलची कुस्ती आपल्याला माहिती आहे की खेड तालुक्याचा सुपुत्र म्हणजे पुणे जिल्ह्याचा सुपुत्र शिवराज राक्षे विरुद्ध दिल्लीचा पैलवान आहे संत कुमार। माझी शिवराजला विनंती आहे, तू या महाराष्ट्राचा पट्टे आहे, तू या शिवरायांचा मावळा आहे, ही कुस्ती नेत्रदीपक कर। 2,51,000ला आम्ही 3,01,000चं उत्तर आम्ही देऊ, पण ही कुस्ती आपल्याला मारलीच पाहिजे। कुस्त्या अंगावर घ्यावे लागतात, कुस्त्याला अंगावर धूळ उडून चढून त्याला मारावी लागते। आणि मला खात्री आहे शिवराज, तुझी कुस्ती मी पाहिलेली आहे, ही दुसऱ्यांदा पाहायला मी उभा आहे। किल्ले शरीरचा आमदार आणि ह्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला मनापासून सलामी द्यायची विनंती करतो। आणि या संपूर्ण असलेल्या कुस्ती प्रेमाच्या सर्वांचे डोळ्याचे पारणे फेडण्याची विनंती तमाम असलेल्या आमच्या महाराष्ट्राच्या सर्व कुस्तीगीरांच्या वतीने करतो। बाबूरावला धन्यवाद देतो, बाबूरावचं खूप धन्यवाद। बाबूराव, या नारायणगावचं स्वरूप बदलले, बिल्ली साहेब, आमचा भागेश्वर, संतोषाला तिची एकजूट महत्वाची आहे। या गावची एकजूट म्हणजे ही गावची शान आहे। नारायणगावकर नेहमी वेगळं काय करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात, त्यामुळे आपण सर्वजण अतिशय सुंदर यात्रा करताय। हा एकदा चांगला स्टेडियम तुम्ही जो बनवलेला आहे, हा जो आखाडा तुम्ही बनवलेला आहे, या आखाड्याचं कौतुक मनापासून करतो। आणि आदरणीय सत्यशील दादा या ठिकाणी उपस्थित आहे, सन्माननीय अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब उपस्थित आहे, आमच्या आशाताई या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व सन्माननीय असलेले अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहे। मी आदरणीय नारायणगावच्या यात्रा कमिटीच्या वतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व या ठिकाणचे कुस्तीप्रेमी, कोल्हापूरचे आमचे सूत्रसंचालन करणारे पुण्याचाच आहे धंगेश्वर धायगुडेसाठी एकदा आपण मानाच्या टाळ्या दिल्या पाहिजे। या मुलांनी बरीचशी माहिती आपल्याला या कुस्तीच्या बाबतीत सांगायचं काम केलं, त्यालाही धन्यवाद देतो। आणि या कुस्तीच्या आखाड्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, मी या यात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। खरं तर नारायणगाव आहे, नारायणगावच्या सर्व ग्रामस्थांना दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व साकारणाऱ्या माझ्या सगळ्या नारायणगावकरांना मनापासूनचे धन्यवाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो। स्टेडियम काय जागा पाहिजे ना, स्टेडियम ही जागा ते वापरू शकत नाही, काय तात्पुरती आहे। असं जर आमच्या अंगात भरून येतं
वाणीसाहेब जागा देऊ शकत नाही. जागा दिली तर शरद सरोले स्टेडियम मानल्याशिवाय राहणार नाही. हे अभिवचन आहे आमच्यासारख्या माणसाचं. सतत कुस्तीगीरांसाठी, लढणाऱ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांचं नाव कमवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे. खरं म्हणतात ना, सदैव सैनिका पुढेच जायचे न मागती दुवा कधी फिरायचे. हा आमचा सैनिक आहे, आमचा माणूस या कुस्तीच्या आखाड्यामध्ये उभा राहिला. मी यात्रेकरूंच्या वतीने पुण्याला शुभेच्छा देतो. पत्रकारांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.